माजलगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटणार, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगाव येथे जनसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी व्यक्त केले. आज 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान माजलगावमध्ये ते संवाद साधत होते. लोककल्याणकारी योजना राबवण्यास महायुतीचे शासन कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक घटकाकरिता योजना राबवण्यात येत आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक असून माजलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटणार आहे, असा दावा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे त्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल, असा शब्द देत अजित पवारांनी एक प्रकारे संकेत दिले आहेत. तसेच माजलगाव येथील मंगलनाथ मैदानावर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, जयसिंह सोळंके आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांसह सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. लोकांच्या आरोग्यालाही तेवढेच महत्त्व दिले जात असून आरोग्य सेवेवरही रक्कम वाढवली असून त्यामध्ये 2,450 कोटी रुपये सरकार खर्च करत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या योजना कशा पोहोचतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने काम करत राहणारा पक्ष आहे, असा विश्वास मी तुम्हाला देतो, असे त्यांनी सांगितले. तसेच माजलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच असेल, असा दावाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी व्यक्त केले.